हा कार्यक्रम सहभागाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता। ऑर्गॅनिकली गेले काही दिवस विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून जे नागपुरामध्ये कार्यक्रम चालले आहेत त्याचं कल्मिनेशन या ठिकाणी झालं आणि आपण बघितलं जवळपास 1.5 लाख तरुणांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। आजही आपण बघितलं जवळपास 20 ते 25 हजार लोक संपूर्ण रेशीमबाग ग्राउंड भरलेला आहे आणि आज महाराष्ट्राची खरी जेनझी आपण बघितली 4100 जवळपास 4100 मुलं आणि मुली ढोल ताशा घेऊन या ठिकाणी त्यांनी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला। जवळपास 585 ध्वजधारकांनी आपल्या पथकांसह सहभाग घेतला आणि एक नवीन रेकॉर्ड या ठिकाणी तयार झाला आणि एकूणच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमच्या मुलांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न कशी पूर्ण करता येतील त्याकरता हा कार्यक्रम होता आणि जो सहभाग आहे हा अतिशय आनंददायी आहे। आमच्या जेनझीची दिशा काय आहे ते दाखवणारा हा कार्यक्रम होता। राहुल गांधींनी महिला स्वातंत्र्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले। महिला स्वातंत्र्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले। पहिल्यांदा तर काल चित्राताईंनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे जो अधिकार मिळणार आहे त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा तो हाणून पडायचं ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। राहुल गांधी ने तमाम बातें कल कही।